वसई पूर्वेत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट, गल्लोगल्ली कोंडवाड्यात शाळा, त्या मुलांची सुरक्षा वाऱ्यावर, प्रशासन भ्रष्टाचाराची पट्टी बांधून बनले आहे गांधारी। वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांमुळे शहरांचं विद्रुपीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, अपुऱ्या नागरी सुविधा एवढंच होत नाही, तर हे अनधिकृत बांधकाम लहान मुलांना धोका निर्माण करते। नुकतीच बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्र पेटला। तशीच घटना याच दरम्यान आपल्या नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन येथील अनधिकृत असलेल्या शाळेत घडली। नालासोपारा के संतोष भवन में एक स्कूल में 14 वर्षीय छात्रा से बलात्कार। हमारी बहन बेटी के साथ में कल किसी और बहन बेटी के साथ में हो जाता है। मतलब ये क्या है? ये स्कूल है या फिर ये धंधा का, मतलब धंधा का कोटा हो गया क्या? ये संग अत्याचार हुआ है, सबके घर में बहन बेटी है। नालासोपारा में 14 वर्षीय नाबालिग के साथ दुष्कर्म, स्कूल में पढ़ाने वाले टीचर ने बच्ची के साथ हैवानियत की सारी हदें की पार। प्राप्त जानकारी अनुसार नालासोपारा से एक अमानवीय घटना की खबर सामने आई है, जहां पर स्कूल में पढ़ाने वाले एक टीचर ने अपनी ही 14 वर्षीय छात्रा के साथ दुष्कर्म की वारदात को अंजाम दिया है। बच्चियों को एक्स्ट्रा रुका के रखता था, कई बार खाली 2 या 3 अकेले बच्चियों को भी अकेले स्कूल में बुलाता था, कहीं पर भी रखता था। उसके व्हाट्सएप चैट्स भी है, मैं आपको दिखा सकता हूँ। व्हाट्सएप भी करता था, हर लड़कियों को फोन करना, बार बार व्हाट्सएप करना। हम लोगों ने नाराजगी जाहिर किया, आप स्कूल हो ऐसा क्यों कर रहे हो, स्कूल के मैनेजमेंट के हो। कंप्लेन किया स्कूल में, हम उसको देखते थे कि लड़की को गलत जगह टच करना। हमारे क्लास की कई लड़कियों हमें बताती थी, आप तो किसी को नहीं बताएंगे लेकिन हम दोस्त हैं, स्कूल में हम पूछते थे तेरे साथ मतलब कोई है लड़की, तो बहन तेरे साथ ऐसा कर रहा है, दोस्त ऐसा कर रहा है, आप बताओ। तो फिर वो बताती थी हाँ ऐसा करता है, लेकिन अब क्या करें, हम लोग बोलेंगे तो घर पे मार खाएंगे, स्कूल में मार खाएंगे। स्कूल में कंप्लेन किया उस समय जब मैं 10वीं में था। अब कई बच्चों के साथ ऐसा हुआ है, हाँ, हमसे बर्दाश्त नहीं हुआ, हमने कंप्लेन किया है। 14 वर्षीय मुलीवर शिक्षकानेच 5 महिने लैंगिक अत्याचार केले व शाळा प्रशासन हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत राहिली। शरीर पे टच किया था, तो मेरी लड़की बोली तो मैं इग्नोर करती, मैं बोली कि जाने दो, सर है गुरु के समान है भाई, थोड़ा लाड प्यार करते हैं लड़की, लेकिन इतना निष्ठा हरकत करेगा हम लोग जानेंगे नहीं। अगर इसका न्याय नहीं मिला तो हम लोग जाएंगे और ऊपर तक जाएंगे हम लोग। जो बच्चे खुद मानते हैं कि स्कूल बंद होना चाहिए, क्योंकि ये हम लोग बैठते हैं मारते भी फालतू लड़की लोग को ऐसा करते, मारते सिर्फ और कुछ नहीं करते। लड़की लोग के साथ जाके बैठते थे, लड़की के पास जाके बैठते थे। इधर भी शामिल है, पूरा स्कूल भ्रष्ट है। पूरा ये स्कूल है ना, बैन करना चाहिए, स्कूल को बंद करने, इसमें पढ़ना ही नहीं चाहिए। मैं खुद पढ़ा हूँ स्कूल में, ये टॉपर है स्कूल का, हम लोग खुद पढ़े। मैम बोलती है, बाद में भी बोलती है तुम लोगों पर एनसी करूंगी। विकास जो प्रिंसिपल है वो बोलता है जाओ जो करना है कर लो, और एक सर और हम लोग के घर पे आके बोलता है कि किसी को बताओ मत। आपकी सर का नाम तो नहीं पता, संतलाल यादव। हम लोग घर पे आके बोलते हैं कि बात इधर दबा दो, आप लोग की माँ आपकी बहन की इज्जत खत्म होएगा, ये होगा वो होगा। हम लोग घर पे आके बात दबा रहे थे, और यही बात पहले भी ये कांड हो चुका है। तो मेरे को यही लगता है कि उनके घर पे जाके यही बात बोल के बात दबा दे रहे हैं। पहले भी ये कांड हुआ है, अरेस्ट हुआ था, पहले भी ये कांड हुआ है, ये बात को दबा दिया गया था। पर इस बार हमारी बहन के साथ तो हम चुप नहीं बैठेंगे, हमको न्याय चाहिए। मैं ये बोल रहना चाहती हूँ कि हम लोग स्कूल के सारे बच्चों को छोड़ते हैं ना, जब स्कूल में ये चीज होगा तो किसके सारे बच्चों को छोड़ोगे? यहाँ पब्लिक को पैसा खिला के और पुलिस को ये कर रहे हैं कि जाओ पब्लिक को मारो, उनके बाप का राज चल रहा है। लेकिन ये 2 बार सेकंड टाइम ऐसा हुआ जो खुल के आया है सब पूरा मामला। वो तो बाहर लोग दबा देते हैं, पैसा देके, डरा के, धमका के, ब्लैकमेल करके दबा दिया जाता है, लेकिन इस बार ओपन हुआ है। वसई विरारची लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्या मानाने पूरक शाळांची मागणी वाढत आहे, परंतु शासन शाळांच्या वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही। म्हणूनच याचा फायदा घेताना दिसत आहेत शाळा माफिया। आज आम्ही अनधिकृत शाळांच्या या पहिल्या साखळीत आपल्याला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती जी मध्ये असलेल्या अनधिकृत शाळांबाबत सांगणार आहोत। सर्वात जास्त अनधिकृत बांधकाम कुठे होत असतील तर ते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती जी मध्ये। येथे मोठ्या प्रमाणावर चाळी व अनधिकृत औद्योगिक गाळे बनत आहेत आणि इकडचे सहाय्यक आयुक्त
अधिकारी या अनधिकृत बांधकामांना अभय देताना पाहावयास मिळत आहेत. या प्रभाग समिती जी मध्ये अनेक अनधिकृत शाळा आहेत, ज्या चाळींमध्ये अनधिकृत गाळ्यांमध्ये बनलेल्या आहेत. या शाळांमध्ये हजारो लहान लहान मुलं शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. या शाळा अतिशय धोकादायक असून मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहेत. या शाळांमध्ये कोणतेही प्रशिक्षित शिक्षक नाहीत, मुलांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत, खेळायला ग्राउंड नाही, गार्डन नाही, CCTV कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित स्टाफ नाहीत. एका चाळीच्या बंद व कोंदट वर्गात मुलांना बसवून शिक्षण दिले जाते. मुलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत असताना अशा शाळांवर प्रशासनाचं लक्ष नसणं हे धोकादायक आहे. अशा अनधिकृत शाळांवर ना वसई विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग समिती जी कारवाई करते, ना शिक्षण विभाग. नमस्कार. आपण बघतच असाल आज आपल्या भागात किती अनधिकृत बांधकाम होत आहे. किती चाळी अशा रात्रीच्या रात्री उभ्या राहतात. ह्या चाळीमध्ये तुम्हाला विशेष माझं लक्ष वेधून घेण्यासारखी एक गोष्ट आहे की चाळीमध्ये वाढणाऱ्या शाळेचं प्रमाण वाढत आहे. हो, तुम्ही बघितलेलं आहे मागच्या बदलापूरच्या घटनेत काय झालं. तशाच इथे अनेक घटना घडलेल्या आहेत. जसे संतोष भवनच्या एरियातील शाळेमध्ये तो शिक्षक त्या लहान मुलीवर अत्याचार करत होता. अशा ह्या चाळीत शाळा ह्यांचं भवितव्य काय, लहान मुलांचं भवितव्य काय, ना त्यांचा सुरक्षेचा तिथे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, ना त्यांना खेळण्यासाठी ग्राउंड असते. त्या कोंदळवट चाळीच्या रूममध्ये ती मुलं शिकतायत, ना प्रशिक्षित शिक्षक असतो, ना तिथे अग्निशामक दलाची काही सुविधा असतात. मग अशा मुलांचं भविष्य कसं. ही मुलं म्हणजे उद्याचं भारताचं आपलं उज्ज्वल भविष्य आहेत. ह्यांना चाळीमध्ये ह्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन शिक्षण देऊन त्यांच्या भविष्याचा प्रश्न नाही का धोक्यात आहे. हा प्रश्न मला सर्वांना विचारायचा वाटतो. त्यामुळे मी आज प्रत्येक विभागातल्या पेल्लार असू दे, वालीव असू दे, प्रत्येक विभागातल्या सहआयुक्तांना एक पत्र देणार आहे आणि ज्या ह्या अनधिकृत बांधकामामध्ये ज्या चाळीमध्ये ज्या शाळा आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी ही माझी पहिली मागणी आहे. आणि ह्या शाळेवर MRTPचे गुन्हे दाखल करून त्या निष्कासित करण्यात याव्या ही माझी मागणी आहे. आणि जर ह्या माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महिला आघाडी त्यांना उत्तर देण्यास सक्षम असेल. एवढंच सांगते. धन्यवाद. लहान लहान मुलांना या अधिकाऱ्यांनी कुंटखान्यात सोडून दिलेलं आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची. बदलापूर सारख्या घटनेतून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही का, की पुन्हा अशी घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे. आपल्या मुलांची काळजी घ्या. त्यांना शासन प्रशासनाच्या भरवशावर सोडू नका. प्रभाग समिती जीच्या या अनधिकृत असलेल्या शाळांवर कारवाई करण्यासाठी लवकरच मोहीम राबवली जाईल.